मित्रांनो, 2 ते 3 दिवसाआधी तुमच्या वाचनात पेपरमध्ये बातमी आली असेल की प्राध्यापक साईबाबांची निर्दोष मुक्तता, GN साईबाबा यांची जन्मठेप रद्द, ही ठळक बातमी वाचण्यात आली असेल. तर नेमके हे प्रकरण काय, तर हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बेकायदा कारवाई प्रतिबंध कायद्याअंतर्गत दोषी ठरविण्यात आलेला नक्षल समर्थक प्राध्यापक GN साईबाबा यासह त्याच्या 5 सहकाऱ्यांचा अपील अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर करीत त्यांना मुक्त केले. त्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र बेकायदा प्रतिबंध हालचाली प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींचे पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवत नागपूर खंडपीठाने सत्र न्यायालयाच्या शिक्षेचा निर्णय रद्द ठरवत आरोपींची सुटका केलेली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्राध्यापक साईबाबाला गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार 23 जून 2023 पासून यावर सुनावणी सुरू झाली. तर 24 सप्टेंबर 2023 रोजी नियमित सुनावणीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्राध्यापक साईबाबा यांच्यासह महेश तिर्की, पांडू नरोटे, हेम मिश्रा, प्रशांत राही व विजय तिर्की यांच्या प्रकरणातील अंतिम सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवण्यात आला होता. यासाठी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांचे न्यायपीठ गठीत करण्यात आले. या न्यायपीठासमक्ष नुकतंच 2 ते 3 दिवसाआधी व्हर्च्युअल माध्यमातून सुनावणी होत न्यायालयाने 5ही दोषींना तांत्रिक कारणाच्या आधारे निर्दोष मुक्त केले. मित्रांनो, आता साईबाबांवर आरोप काय होते ते बघूयात. मार्च 2017 मध्ये गडचिरोली येथील सत्र न्यायालय साईबाबा व इतर आरोपींना नक्षलवादी कार्यांशी संबंध असल्याच्या व त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवलं. साईबाबा व इतर 2 आरोपींकडे भूमिगत नक्षलवाद्यांना वितरित करण्यासाठीचं साहित्य सापडल्याचं न्यायालयानं मान्य केलं. तसेच यातून लोकांना हिंसक कारवायांसाठी भडकवण्याचा हेतू असल्याची बाबही सत्र न्यायालयाने मान्य केली होती. आता निर्दोष मुक्तता झालेले आरोपी कोण आहेत? प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा वय 47 राहणार वसंत विहार दिल्ली, महेश करीमन तिर्की वय 22 राहणार मुरेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली, पांडू पोरा नरोटे वय 27 राहणार मुरेवाडा तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली, हेम केशवदत्त मिश्रा वय 32 राहणार कुंजबर्गल अल्मोडा उत्तराखंड, प्रशांत राही नारायण सांगलीकर वय 54 राहणार देहरादून उत्तराखंड आणि विजय नान तिर्की वय 30 राहणार कानकेर छत्तीसगड यांच्या नावाचा निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये समावेश आहे. तर उच्च न्यायालयात यापूर्वी हे प्रकरण प्रलंबित असताना आरोपी पांडू नरोटे याचा कैदेत असताना आजारी पडून अलीकडेच मृत्यू झाला होता. ही सर्व वय जे आहेत आरोपींची ही अटक केली त्यावेळेसची वय आहेत. आता कोर्टाने काय सांगितले तर या प्रकरणी UAPA कायद्याच्या कलम 45 उपकलम 1 अंतर्गत असलेल्या तरतुदींचे पालन झाले नाही. त्यामुळे या कायद्याअंतर्गत केलेल्या कारवाईला देण्यात आलेली मंजुरी न्यायालयाने अवैध ठरवली. परिणामतः गडचिरोली सत्र न्यायालयापुढे चालविण्यात आलेला खटला व त्या सुनावण्यात आलेला निर्णयसुद्धा रद्दबातल ठरविण्यात येत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. UAPA कायदा लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे विशेषतः डिजिटल पुरावे गोळा करताना नियम पाळले गेले नाहीत. तसेच सादर करण्यात आलेले पुरावे GN साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे सिद्ध करू शकले नाहीत. या आधारावर या आरोपींची सुटका निर्दोष मुक्तता न्यायालयाकडून करण्यात आली. आता UAPA कायदा काय आहे ते बघूयात. UAPA म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. आता याचे उद्दिष्ट भारतातील बेकायदेशीर दहशतवादी कृत्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना आणि संघटनांना रोखणे आहे. भारताच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात सुरू असलेल्या कृत्यांना आळा घालणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याला दहशतवाद विरोधी कायदा असेही म्हणतात. UAPA हा भारतातील सर्वात कडक असा दहशतवाद विरोधी कायदा समजला जातो. देशविरोधी कारवायांचा सामना करण्यासाठी 1967 मध्ये पहिल्यांदा हा कायदा करण्यात आला. बेकायदेशीर कृत्य म्हणजे भारतातील प्रादेशिक अखंडता आणि प्रादेशिक सार्वभौमत्वाला बाधा आणण्याच्या उद्देशाने व्यक्ती किंवा संस्थेने केलेली कोणतीही कारवाई होय. या कायद्याअंतर्गत केंद्राला व्यापक अधिकार असून त्यामध्ये मृत्यूदंड आणि जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू, दुखापत, कोणत्याही मालमत्तेचे नुकसान, भारत किंवा इतर कोणत्याही देशाची एकता, सुरक्षा किंवा आर्थिक स्थिरता धोक्यात आणणारी कोणतीही कृती म्हणजे दहशतवाद असं या कायद्यामध्ये म्हटलं आहे. नुकतंच 2019 मध्ये या कायद्यात सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये काय तर दहशतवाद्यांना करण्यात येणारा अर्थपुरवठा, सायबर दहशतवाद, संबंधित मालमत्तेची जप्ती यासंबंधीच्या तरतुदींचा समावेश करण्यासाठी त्यामध्ये 2019मध्ये काही सुधारणा करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय तपास संस्थेला म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ला देशभरातील UAPA अंतर्गत खटल्यांचा तपास करण्याचे आणि खटला चालवण्याचे अधिकार मिळतात. त्यानंतर या कायद्याला बळ मिळाले. कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित केले जाऊ शकते या कायद्याच्या मदतीने. या कायद्याअंतर्गत संशयितांना 180 दिवसापर्यंत कोणत्याही आरोपाशिवाय किंवा चाचणीशिवाय ताब्यात ठेवण्याची आणि आरोपींना जामीन नाकारण्याची परवानगी हा कायदा देतो. म्हणजेच काय तर आरोपींना बेल भेटत नाही. आता यामध्ये जे GN साईबाबा आहेत यांचे वकील काय म्हणतात ते बघूयात. त्यांचे वकील हर्षल लिंगायत हे सांगतात की GN साईबाबा यांना कोर्टाने दोषमुक्त केले आहे. दहशतवाद विरोधी कायद्याखाली केलेल्या कारवाईत त्यांनी 10 वर्षे तुरुंगात काढली आहेत. GN साईबाबांविरुद्ध जे डिजिटल पुरावे होते त्यात पोलिसांनी छेडछाड केलेली आहे, अशी माहिती साईबाबा यांचे वकील हर्षल लिंगायत यांनी दिली. आता नेमके GN साईबाबा कोण आहेत हे बघूयात. गोकरकोंडा नागा साईबाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील अमलापुरम येथे 1967मध्ये एका गरिबी शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 5व्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता, त्यामुळे ते तेव्हापासून व्हीलचेअरचा वापर करतात. त्यांना अनेक शारीरिक व्याधी असून ते 80% अपंग आहेत. त्यांनी अमलापुरम येथून कॉलेज पूर्ण केले, तसेच हैदराबाद विद्यापीठातून MA केले आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून PhD केली आहे. विद्वान, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. आता नेमकं अटकेचं कारण काय होतं हे बघूयात. GN साईबाबा दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होते तेव्हा त्यांना अटक झाली. 2014मध्ये नक्षलवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. त्यांच्यासह एक पत्रकार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी यांना देखील दोषी ठरवण्यात आलं होतं. देशाविरोधात युद्ध पुकारणे, नक्षलवाद्यांशी संबंध अशा आरोपांमध्ये त्यांना शिक्षा झाली होती. साईबाबा यांनी प्रकाश नावाने नक्षलवादी नेत्यांना पत्र लिहिल्याचा आरोप आहे. त्यांनी चळवळीमध्ये सहभाग होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि व्यवस्थापकीय भूमिका निभावण्याचा उल्लेख देखील यामध्ये आहे. यासाठी भूमिकेत काम करण्याची देखील त्यांनी तयारी दाखविल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. त्यांना UAPA अंतर्गत अटक करण्यात आली होती, पण या प्रकरणी पोलिसांना पुरावे सादर करता आले नाहीत, त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार काय अपील करते यावर या प्रकरणाचा पुढील भाग अवलंबून आहे. राज्य सरकारची याचिका प्रलंबित. दरम्यान राज्य सरकारने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत साईबाबा व इतर 5 जणांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याचं वृत्त बार अँड बेंचनं दिलेलं आहे. राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती आणण्याची कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे साईबाबा व इतर 5 जणांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जाते. आता याआधी साईबाबांची निर्दोष मुक्तता झाली होती. कधी? दरम्यान साईबाबा यांची 14 ऑक्टोबर 2022 रोजी उच्च न्यायालयातील याआधीच्या घटनापीठानं निर्दोष मुक्तता केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या हा निकाल रद्द ठरवत उच्च न्यायालयात नव्याने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर 2023मध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर करण्यात आला. तर मित्रांनो, हा होता पूर्ण प्रकरण. हे GN साईबाबाचं काय प्रकरण होते हे या व्हिडिओत थोडक्यात मांडलेलं आहे आपण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय हे कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.